जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. तर आज आपण करतोय बायसेपमध्ये लोकांना असं वाटतं की हेवी वजन मारला म्हणजे बायसेपवरती जास्त टेन्शन येतो किंवा प्रेशर येतो. तर असं हा लोकांचा गैरसमज आहे, खूप मोठा गोड गैरसमज आहे. तर आज आपण एकदम टेक्निक आणि परफेक्ट फॉर्ममध्ये लाईट वेटमध्ये तुम्हाला मी बायसेपचे 4 ते 5 व्हेरिएशन दाखवतो. ते तुम्ही ट्राय करा तुमच्या वर्कआउटमध्ये आणि सेम फॉर्म बघा. निगेटिव्ह रेपिटेशन आणि मसल माइंड कनेक्शन कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो आणि तुम्ही तो तुमच्या वर्कआउटमध्ये फॉलो करा. तर चला पहिला व्हेरिएशन मारतो आपण बार्बल कर्ल बोलला तर त्याला मसल मासचा राजा बोलले तरी काय हरकत नाही. कारण जर का बायसेप मसलची आपल्याला साईज गेन करायची असेल तर आपल्याला बार्बल कर्ल याच्यावरती जास्त फोकस केला तर त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. तर तुम्ही जास्त पहिला सेट वॉर्मअपमध्येच आपण 4 सेट करणार आहे टोटल. त्याच्यामध्ये पहिला 20 रेपिटेशनने वॉर्मअप करणार आहे एम्प्टी बारचा आणि त्याच्यानंतर आपण 3 सेट मारणार आहेत. ते आपलं जे लाईट टू हेवी म्हणजे जो आपला लास्ट वेट जाईल तो करणार आहे आपण. आणि रेपिटेशन आपण मारणार आहेत 15, 12, 10. जर का जास्त हेवी मारायची इच्छा झाली किंवा इगो हर्ट झाला आमचा तर आम्ही पुढे अजून जाऊ. तर चला पुढे आपल्याला बघा. तर मित्रांनो बार्बल कर्लचं तुम्ही पहिले फॉर्म समजून घ्या. नॉर्मल आपले एल्बो थोडे पुढं आणि हात पूर्ण वरती निगेटिव्ह रेपिटेशन म्हणजे वरती गेल्यावरती थोडा स्विच करायचा, थांबा थोडा 1 सेकंड होल्ड करा, त्याच्यानंतर स्लो खाली आणा, खाली पूर्ण स्ट्रेच करा आणि असे तुम्हाला हे 4 सेट मारायचे. तर आता हा पहिला वॉर्मअप सेट आहे आपला. त्याच्यानंतर हेवी उद्या जर का प्रेम तू 93 केच ना तेच. मित्रांनो आपण सेकंड व्हेरिएशन मारणार आहे सिंगल हँड बायसेप कर्ल डंबल किंवा त्याला अल्टरनेट डंबल सुद्धा म्हणतात. तर तो कसा मारायचा ते बघा. आधी डंबल आपलं दोन्ही डंबल घेतल्यानंतर डंबल घेतल्यानंतर पहिले दोन्ही डंबल नॉर्मल होल्ड करून जेवढे ताकद आहे आपल्यामध्ये तेवढं टाईट दाबायचे आणि त्याच्यानंतर आपलं सिंगल एक मारायचे. सेम या पोझिशनमध्ये एल्बो आपल्या एका जागेवरती लॉक करायचे आणि निगेटिव्ह रेपिटेशन मारायचे म्हणजे वरती गेल्यावरती होल्ड करायचे आणि खाली येताना स्लो. असे आपल्याला 12, 10, 8 असे आपले 3 सेट मारायचे. तर आपण पहिला घेतलेला आहे 7.5 किलो आणि मी किती लास्ट मारतो तो तुम्हाला दाखवतो पुढे. सेम या पोझिशन होल्ड इथं जेवढं जास्त वर नको जाऊ बस. जर का अशा पाईपलाईन हातावरती पाहिजे असतील तर त्याच्यासाठी अशी मेहनत करायला लागते, फुकट काही भेटत नाही. बारा तिकडं 12 इकडं. तर मित्रांनो आपण आता बायसेप मध्ये थर्ड व्हेरिएशन करतोय फीचर कर. याला ऑप्शन म्हणून आपण EZ बार्बलवरती मारू शकता. ही एक आयसोलेशन मोमेंट आहे, याच्यामध्ये आपल्याला चिटिंग करता येत नाही. जो काय आहे ते पूर्ण मशीनवरती आपले हात लॉक असतात आणि नॉर्मल आपल्याला फक्त उचलायचे आणि खाली सोडायचं. फक्त याच्यामध्ये कसं मारायचं ती टेक्निक बघून घ्या. सगळे 12 मारायचा. सेम वरती होल्ड करायचा 1 सेकंड, खाली येताना परत जेवढा आपला स्लो कंट्रोलमध्ये आणता येईल तेवढा आपण ट्राय करा, जेवढा तुम्हाला चांगला प्रेशर येईल. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, करतोय हॅमर कर्ल डंबल. आपला हा सेट साईडने बायसेप वाढवायचं काम करतो. म्हणजे जर का बायसेपची साईज मोठी करायची असेल तर हॅमर कर्ल हा जास्त इफेक्टिव्ह सेट आहे. तर तुम्ही या सेटचा इग्नोर नका करू, म्हणजे मारत राहा हा सेट पण. याच्या आपण परत 4 सेट मारणार आहेत 20, 15
12 आणि 10 अशा या रेपिटेशनमध्ये. तर मित्रांनो आपण आता चौथं व्हेरिएशन करतो हॅमर कर्ल डंबल. हा सेट आपला बायसेपची साईज मोठी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा सेट तुम्ही स्किप नका करू, हा सेट नक्की मारा. आता याचे आपण 4 सेट करणार आहेत, 15, 12, 10, 8 आणि बोथ आर्म मारणार. कारण आपण अल्टरनेट डंबल केला पहिला कर्लचा, तर आता हॅमरचा आपण बोथ आर्म डंबल मारणार सेम या पोझिशनमध्ये. वरती 1 सेकंड होल्ड करायचा, परत खाली स्लो 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अप. तर तुम्ही या फॉर्ममध्ये मारा, परफेक्ट फॉर्ममध्ये मारा आणि परफेक्ट टेक्निक मध्ये मारा. तेवढं तुम्हाला चांगला प्रेशर येईल आणि ग्रोथ व्हायला सुद्धा त्याची चांगली मदत होईल. तर आता आपण पहिला 15 किलो मारलाय, 17 आणि 20, लास्ट 20 किलोपर्यंत पोहोचू. पुढे दाखवतो तुम्हाला. तर आपण लास्ट व्हेरिएशन हा कॉन्सन्ट्रेशन डंबल. हा व्हेरिएशन आपला बायसेपचा पीक तयार करण्यासाठी मदत करतो. तर हा सेट तुम्ही स्किप नका करू. बघा नॉर्मल त्याची पोझिशन पायाला सपोर्ट घेऊन फक्त वरती फुल खाली स्लो. जेवढं निगेटिव्ह रेप मारू आपण तेवढं जास्त प्रेशर येईल. तर मित्रांनो बायसेपचे तुम्हाला मी आता 5 व्हेरिएशन दाखवलेले आहेत टोटल. तुम्ही त्याची परफेक्ट टेक्निक आणि परफेक्ट फॉर्म बघून तुमच्या वर्कआउटमध्ये इम्प्लिमेंट करा त्याचा. आणि तुम्हाला काय फील होतं ते कमेंटमध्ये येऊन सांगा आपल्या. आणि व्हिडिओ जर का आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो तुमचा कोण पार्टनर असेल त्याला पण पाठवा. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. जय श्रीराम.